तर म्हणजे सकाळचे आता 9 वाजलेत आणि वातावरण आहे ना पूर्णपणे ढगाळ झालेलं आहे, जसं काय आता पाऊसच पडणार आहे अशा प्रकारे झालं आहे वातावरण. बघा, यंदा काय खरं नाही, वातावरण प्रत्येक टायमिंगला चेंज होत जाते. परवा 2 दिवस झाले तेव्हा पण तसंच होतं. नमस्कार अमरमणीचा, तर आजच्या दिवसात सुरुवात करूया मी तुषार आणि आपल्या डेली ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आहे सोमवार आणि आत्ता आपण निघालो आहे निवळीमध्ये आलो. निवळीमध्ये पूर्ण तर रस्त्याचं कामच चालू आहे, त्याच्यामुळे सगळे रस्ते इकडून तिकडून सुरू झाले आहेत. फायनली निवळीतली सगळी ऑर्डर काढून आता निवळीतून वगैरे आलेलो आहे आणि आता आम्ही जातोय आमच्यावरचे गांगोबा देवळामध्ये आहे लघुद्र. तर आता तिकडेच निघालो. हा आहे आमचा मस्तपैकी असा हायवे आणि सोबत आहेत काका, कारण आत्ता वरती गेल्यावरती दुपारचा मस्तपैकी महाप्रसाद आहे आणि रात्री कार्यक्रम आहे, नमन आहे. तर साधारण वाजले 2, बहुतेक महाप्रसादीला सुरुवात झाली असेल. आणि आज होतं वरती गांगोबादेवांचं लघुरुद्र, म्हणजे गांगोबादेवांच्या वरती उत्सव असतो, पूजा वगैरे असते. आणि गेल्यावरती बऱ्यापैकी म्हणजे भरपूरच गर्दी होती, दर्शन वगैरे सर्व झालं. दर्शन झाल्याच्यानंतर लगेच महाप्रसादीची वेळ होती आणि महाप्रसादीला सुद्धा प्रचंड गर्दी होती. महाप्रसादी पण एक नंबर झाला होता, मस्तपैकी डाळ भात आणि जिलेबी पण होती. लघुरुद्राचा मस्तपैकी महाप्रसाद झाला आणि जेवण पण मस्त झालं होतं. आता आलो आहे क्रिकेट खेळायला आणि पुन्हा एकदा संध्याकाळी जायचं नमन बघायला. फायनली सगळे पोर आलेत आणि आता खेळायला सुरुवात होणार आहे. संध्याकाळी पुन्हा वरती गांगोबाच्या देवळात गेलो, कारण संध्याकाळी गोळवलीतलं नमन होतं आणि गेल्या गेल्या आरतीला सुद्धा सुरुवात झाली होती. आणि प्रथमच आपल्या गावातील आपल्या मित्राचं वरदचं कीर्तन होतं आणि कीर्तनाची सुरुवात तर मस्तच झाली होती, कारण प्रथमच त्याने गांगोबाच्या देवळातूनच कीर्तनाला त्याची सुरुवात केली. त्याच्यानंतर थोड्या वेळ नमन सुरू होणार होतं, परंतु नमनाच्या आधी आपल्या गावातील नमन असतं, त्याची सगळी तयारी चालू होती.